स्टँडर्ड 10 सायन्स 1 आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय चॅप्टर नंबर 6 त्याचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट लेक्चर क्रमांक 1. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मराठीमध्ये काय होतं प्रकाशाचे परावर्तन. आता आपण एक पाहिलेले लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन की काय आहे 5वी पासून ऐकतोय आपण प्रकाश सरळ रेषेमध्ये प्रवास करतो वाकडा तिकडा होत नाही. पण त्या रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं की लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन. हो लाइट चेंजेस इट्स डायरेक्शन. आता आपण आतापर्यंत असं केलेलं की लाईट डायरेक्शन चेंज करणार आहे ट्रॅव्हल्स टू स्ट्रेट लाईन. पण लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपॅरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपॅरंट मीडियम. की ज्यावेळेस लाईट हे एका ट्रान्सपॅरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपॅरंट मीडियम मध्ये एंटर करते. आता व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपॅरंट मीडियम तर पारदर्शक माध्यम. कोणते कोणते पारदर्शक माध्यम एअर आपल्या आजूबाजूचं आपण आपल्या मध्ये एअर आहे पण आपण इकडून तिकडे पाहू शकतो. ट्रान्सपॅरंट मीडियम ग्लास काच ट्रान्सपॅरंट मीडियम पाहू शकतो आपण इकडून तिकडं. त्याच्यानंतर वॉटर ट्रान्सपॅरंट मीडियम आहे. अगदी आपण पाण्याच्या टाकीचा तळ पाहू शकतो. म्हणजे कशामुळे पाहू शकतो कारण त्याच्यातून लाईट रेज काय होतात थ्रू अँड थ्रू पास होतात. त्याला ट्रान्सपॅरंट मीडियम म्हणायचं. तर होतं काय की light changes its direction when going from one transparent medium to another transparent medium. ज्यावेळेस हे लाईट रेज एका ट्रान्सपॅरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपॅरंट मीडियम मध्ये काय करतात एंटर करतात. दिस इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि याचं जर का तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे असेल तर आता थोडासा व्हिडिओ पॉज करायचा. एक काचेचा ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि तुमच्याकडचं जे काय पेन पेन्सिल किंवा एखादी छोटीशी स्टिक वगैरे जे आहे ती काय करायची त्या काचेच्या ग्लासमध्ये ज्याच्यामध्ये पाणी टाकलेले तुम्ही त्याच्यामध्ये टाकून ठेवायची. तर यू विल सी दॅट पर्टिक्युलर पेन्सिल जी आहे इट अपियर्स बेंडिंग. हो ती बेंड झालेली दिसते. बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करा लगेच एक्झाम्पल पाहायचं. किंवा मोठ्या पाण्याच्या टाकीमध्ये आपण काठी वगैरे जर का टाकली तर ती बेंड झालेली दिसते. ऍक्च्युली ती बेंड आहे का नाही पण ती बेंड झालेली का दिसते इट इज बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. की व्हेन लाईट रेज एंटर फ्रॉम वन ट्रान्सपॅरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपॅरंट मीडियम दे चेंज देअर डायरेक्शन. हो त्यांची डायरेक्ट स्लाइटली चेंज होते बरं का एकदम यू टर्न करत नाही. दे चेंज देअर डायरेक्शन. दिस इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याचं एक्झाम्पल आता मी जे दिलं ते देऊ शकतात. ते इंग्रजी भाषांतर करायचं एक्झाम्पल देऊ शकत काय की व्हेन वी डिप द स्टिक इनसाइड द water it appears bending. This is because of refraction of light. आणि आपला पुढचा जो मुद्दा आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू ग्लास स्लॅब. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू ग्लास स्लॅब. हो ग्लास स्लॅब म्हणजे एक काचेचे जे आहे स्लॅब आहे काचेची पट्टी वगैरे जी काचेची फळी आहे त्याला स्लॅब म्हणायचं. तर इथं आकृती काढलेली आकृतीकडे लक्ष राहणार का. हे काय आहे ग्लास स्लॅब आहे. ही ग्लास आहे आणि एअर आहे. बघा एअर सुद्धा ट्रान्सपॅरंट मीडियम आहे आणि हा ग्लास सुद्धा काय आहे ट्रान्सपॅरंट मीडियम आहे. आता होतं काय लाईट रेज आली अशी. ही ग्लास स्लॅबचं नाव अगोदर देऊन टाकू आपण PQRS. आणि इथं सुद्धा काय आहे एअरच आहे. म्हणजे बघा एका ट्रान्सपॅरंट मधून दुसऱ्या मधून परत तिसऱ्या ट्रान्सपॅरंट मीडियम मध्ये असे 3 ट्रान्सपॅरंट मीडियम आहे. आता काय आला हे प्रकाशाचा किरण आला लाईट रे म्हणून आपण याला कसा आलाय तिरकस आलाय ऑब्लिकली आलाय बरोबर 45 अंशाच्या कोणाचा एक साधारणपणे असतो ऑब्लिक आलाय. आणि त्यानंतर इथे अशी काटकोनामध्ये मी काय केले रेष काढलेली आहे. ज्यावेळेस काटकोनामध्ये रेष असते त्याला आपण काय म्हणतो n म्हणजे नॉर्मल म्हणतो भूमितीमध्ये. ज्यावेळेस तुम्ही अशी एखाद्या सरफेसला 90 अंशाच्या कोनामध्ये काटकोनामध्ये तुम्ही रेष काढता तुम्ही त्या रेषेला तुम्ही काय म्हणता नॉर्मल म्हणता. असं नॉर्मल काढलेला आहे. आणि हा पहिला रे आहे AB. हा कोणत्या दिशेला चाललाय ग्लास स्लॅब कडे चाललाय. इन्सिडेंट रे आहे म्हणून इकडे त्याचा एरो करतो. त्याच्यानंतर तुम्हाला 8वीलाच माहिती आहे याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. हो अँगल मेड बाय
इन्सिडेंट रे विथ नॉर्मल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि आता खरं तर कसा जायला पाहिजे लाईट रे, अगदी असा सरळ जायला पाहिजे. आता तुमच्याकडे आपण याला स्केल लावून जर काढलं तर अगदी असा सरळ जायला पाहिजे तो, बरोबर आहे की नाही. खरं तर असा जायला पाहिजे, पण असा न जाता तो काय होतो, थोडासा बेंड होतो. असा न जाता थोडासा बेंड होतो. आता थोडासा बेंड झाला म्हणजे त्याने काय केली पहा. खरं तर या पद्धतीने जायला पाहिजे की नाही, पुसून टाकतो मी. आपल्या नियमानुसार 5वी पासून काय पाहिलेलं आपण, लाईट ट्रॅव्हल ऑलवेज इन अ स्ट्रेट लाईन. बघा खरं तर असा जायला पाहिजे, पण तसा न जाता तो काय होतो, स्लाइटली बेंड होतो. स्लाइटली काय होतो, बेंड होतो. बेंड होतो म्हणजे थोडासा त्याची डायरेक्शन बदलतो. बघा बरं, बदलली की नाही डायरेक्शन. आणि हा जो रे आहे याला म्हणायचं रिफ्रॅक्टेड रे. आणि हा जो अँगल आहे याला आपण काय म्हणू, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि आता परत ह्या ग्लास मधून एअर मध्ये यायला लागलाय, म्हणजे एका ट्रान्सपॅरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपॅरंट मीडियम मध्ये यायला लागलाय. तर याला मी अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणेल, इथं असं डॅश काढेल. आणि त्यानंतर तो काय होतो, परत त्याची डायरेक्शन बदलतो. परत काय येतो, त्याची डायरेक्शन बदलतो. आणि परत इथं मी काय, इथे एक अँगल तयार होतो. याला अँगल इमर्जंट अँगल म्हणतात बरं का. इमर्जंट अँगल म्हणतात, जो ग्लास स्लॅबच्या बाहेर पडायला लागलाय. आणि इथं जे आहे हा रे आहे CD. तर आणि इथं जे आहे नॉर्मलला मी नाव देईन M. एखाद्या वेळेस तुम्हाला ही डायग्राम सुद्धा जशाला तशी काढावी लागते. डायग्रामचं नाव सुद्धा हेच, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू ग्लास स्लॅब. आणि आता इथं कितीदा रिफ्रॅक्शन होतं, 2 वेळेस रिफ्रॅक्शन होतं. द फर्स्ट रिफ्रॅक्शन ऑकर्स व्हेन लाईट रेज एंटर फ्रॉम एअर टू ग्लास. एअर मधून ग्लास मध्ये एंटर होताना एक रिफ्रॅक्शन होतं. आणि दुसरं सेकंड रिफ्रॅक्शन कधी होतं, व्हेन लाईट रेज एंटर फ्रॉम ग्लास टू एअर. बरोबर आहे ना. ह्या 2 ठिकाणी काय होतं, इथं रिफ्रॅक्शन होतं. कधी कधी तुम्हाला काय करावं लागतं, हे आकृतीमध्ये काय करतात, अशी आकृती काढतात बरं का. आणि कोणतंही लेबल करत नाही, तो असं काहीतरी 1 2 3 4 असं काहीतरी करतात. आणि ते म्हणतात त्यांची नावं सांगा. तर पहिल्यांदा हे पहिला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा दुसरा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. हा जो आहे हा काय, दिस इज अँगल ऑफ, किंवा याला आपण इमर्जंट रेचा काय आहे, हा अँगल आहे. तर जे आहे का, आणि हे दोन्ही जे आहेत, आणि ह्या रेला काय म्हणतात तुम्ही, एबीला काय म्हणतात, इन्सिडेंट रे. कोणता रे म्हणतात, इन्सिडेंट रे. बघा त्यानंतर हा आतला जो रे आहे, वाटल्यास आपण त्याला काय म्हणू, की हा NM जे आहे, हा आतला जो रे आहे हा कोणता आहे, रिफ्रॅक्टेड रे. आणि हा जो CD आहे याला इमर्जंट रे म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, इमर्जंट रे. असं लेबल करा म्हणून बोर्डात विचारलेले. अगोदरच्या तुमच्या ज्या एक्झाम्स झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विचारलेले की अशी आकृती काढलेली आणि उगाच इथं 1 नाव दिलेलं आहे, इथं 2 नाव दिलेलं आहे, इथं 3 नाव दिलेलं आहे. हे अँगल वगैरे काढलेले आणि सांगितलेले लेबल 1 2 3. मग आपल्याला सांगावं लागतं 1 काय आहे, इन्सिडेंट रे आहे, 2 काय आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे, आणि हे 3 काय आहे, तर तो काय आहे, इमर्जंट रे आहे. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. असं सगळं आपल्याला माहिती पाहिजे की हे एअर आहे, हे ग्लास आहे, एअर आहे. तर दोन्ही गोष्टी आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. तर कोणत्या, की इथं रिफ्रॅक्शन सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे की वेगवेगळे लेबलिंग सुद्धा इथं काय झालेली आहे, समजावून सांगितलेली आहे. कधी कधी नुसती आकृती सुद्धा काढायला येते. आपला पुढचा जो मुद्दा आहे, हे रिफ्रॅक्शनचे सुद्धा नियम 8वीलाच पाहिलेत आपण, तरी आता 10वीला सुद्धा परत पाहूया. तर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मी 8वीलाही समजावून सांगितलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा सांगितलेलं की बाबा हे जशाला तसंच येतं बरं का, काही हरकत नाही. तुम्ही म्हणता सर 8वीला सांगितलं मग काय झालं, आता 10वीला सिलेबसला ना, सांगा ना, सांगतो. मग त्याची आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शनची डायग्राम काढू. ही काय आहे, एक ग्लास स्लॅब आहे, वरी एअर आहे, हा इन्सिडेंट रे आहे, हा नॉर्मल आहे, आणि हा रिफ्रॅक्टेड रे आहे. याला आता लेबल करत नाही, तुम्हाला आत्ताच सांगितलेले. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा अँगल ऑफ
रिफ्रॅक्शन आहे. तर हे काय आहे, हा एअर आहे, हा ग्लास आहे, हा काय आहे, इन्सिडेंट रे आहे, आणि हा काय आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे. आणि हे दोन अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. आणि ही जी काय रेषा आहे त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल म्हणतो. आता सांगितलेलं आहे. आता एकूण 3 लॉज आहेत. कोणते कोणते लॉज आहेत, जे 8वीला सांगितले ते 10वीला आहेत. 8वीचं रिफ्रॅक्शन आणि 10वीचं रिफ्रॅक्शन काय वेगळं नाहीये, वन अँड द सेम. काय आहे पहिला लॉ, इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे ऑल आर इन द सेम प्लेन. सगळे कसे आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत. हे 8वीच आहे, फक्त मी रिपीट करतोय, जशाला तसे शब्द सुद्धा बदललेले नाहीयेत. इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे ऑल आर इन द सेम प्लेन. हो, जसं परत 8वी सांगितलं तसं आता सांगतो परत. प्लेन म्हणजे काय, प्रतल. आता इथं पहा, मी खाली जमिनीवर उभा आहे, हा एक प्लेन आहे. ही भिंत आहे, हा एक प्लेन आहे. माझ्या उजव्या बाजूची एक भिंत आहे, तो एक वेगळा प्लेन आहे. डाव्या बाजूची भिंत आहे, तो एक प्लेन आहे. वरी छत आहे, तो एक प्लेन आहे. असे वेगवेगळे प्लेन्स आहेत आपण त्या हॉलमध्ये, बरोबर आहे. आणि इथं मी एका वेगळ्या प्लेन मध्ये आहे आणि हा फळा वेगळ्या प्लेन मध्ये आहे. हो, आम्ही दोघं एकाच प्लेन मध्ये नाही येत. मी जो खालचा आडवा प्लेन आहे त्या प्लेन मध्ये आहे आणि हा फळा अशी भिंत आहे त्या प्लेन मध्ये आहे. बघा, असे 2 प्लेन्स आहेत. मी ह्या खालच्या प्लेनवर उभा आहे आणि हा वेगळा प्लेन आहे, बरोबर आहे. पण इथं तसं नसतं. ज्यावेळेस लाईटचं रिफ्रॅक्शन होतं त्यावेळेस सगळ्याचा प्लेन कसा असतो, सारखाच असतो. नाही तर पहा, इन्सिडेंट रे असा आलाय आणि रिफ्रॅक्टेड रे असा आलाय, असं नसतं होत कधीच. सगळेजण कसे असतात, तर ऑल आर इन द सेम प्लेन. आणि दुसरी गोष्ट काय, नंबर 2चा लॉ काय आहे, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर ऑलवेज अपोजिट टू नॉर्मल. हो, इन्सिडेंट रे जर का नॉर्मलच्या डाव्या बाजूला असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा काय असतो, उजव्या बाजूला असतो. दे आर अपोजिट टू नॉर्मल. आणि तिसरी गोष्ट काय आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया. समजा तुम्हाला ग्लास स्लॅब आणि पाणी दिलं तर अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. की कोणत्याही याच्यासाठी काय असतो, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. हा काय आहे, तर हे 3 नियम आहेत. हे काय आहेत, 3 नियम आहेत. कोणते कोणते 3 नियम आहेत, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल ऑल आर इन द सेम प्लेन. नंबर 2, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट टू नॉर्मल ऑलवेज. And for given pair of media, angle of incidence is equal to angle of refraction. Angle I is equal to angle R. हे काय आहेत, 3 नियम आहेत कोणाचे, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आणि इथं तुम्हाला पुस्तकातच थोडासा असं लपवलाय. हो, मी मुद्दाम त्याला वेगळा केला, लर्निंग पॉइंट्स मध्ये सुद्धा वेगळा देईल. तो आहे स्नेल्स लॉ. पुस्तकामध्ये त्याला फक्त स्नेल्स लॉ असं बोल्ड केलेला आहे, पण मी मुद्दाम त्याला वेगळं काढलेले. स्नेल्स लॉ काय आहे, हो, इथं SNAIL नाही. हा स्नेल म्हणजे गोगल गाय नाही, तो गोगल गायचा नियम नाही. हा स्नेल सदग्रहस्थाचं नाव आहे. तर काय आहे स्नेल्स लॉ, काय सांगतो स्नेल्स लॉ, तर ड्युरिंग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट त्यानं सांगितलेलं काय सांगितलेलं आहे बघा, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. हो, त्यानं सांगितलेलं आहे, याला स्नेल्स लॉ म्हणतात. म्हणजे साइन व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स डिवायडेड बाय साइन व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. साइन व्हॅल्यू बरं का, आता तुम्ही गणित जॉमेट्री मध्ये तुम्ही ट्रिग्नोमेट्री शिकलेला आहात तर त्याची साइन व्हॅल्यू माहिती तुम्हाला. साइन 60 काय, साइन 90 काय, बरोबर. जो काय अँगल असेल त्याची साइन व्हॅल्यूज तुम्ही काढू शकता. तर स्नेल्स लॉ काय सांगतो, ड्युरिंग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ड्युरिंग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे ज्यावेळेस रिफ्रॅक्शन होत असतं फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया, अशा वेळेस काय असतं, द रेशो ऑफ, हा काय आहे, रेशो आहे, भागाकार आहे. रेशो ऑफ, नीट साइन आय म्हणायचं नाही, साइन व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स मध्ये मी याला काय म्हणेल, रेशो ऑफ
साइन व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि ह्या कॉन्स्टंटला त्यांनी एन ह्या आद्यक्षराने त्याने काय केलं होतं, दाखवलं होतं. आणि हा जो एन आहे ह्या एन ला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ह्या एन ला काय म्हणतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हणतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण कोणाचा, आता तुम्ही म्हणता कोणाचा म्हणजे, कारण तो दोन मीडियम आहेत ना, एक आणि दोन. तर कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. सेकंड मीडियम WRT. WRT म्हणजे विथ रिस्पेक्ट टू, विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. आता सर फर्स्ट मीडियम आणि सेकंड मीडियम कसं ठरवायचं, हे बघा, जिकडून लाईट इन्सिडेंट झाली आहे त्याला म्हणायचं मीडियम फर्स्ट, आणि जिकडून रिफ्रॅक्ट झाली त्याला म्हणायचं मीडियम सेकंड. बघा इथं काय आहे, हे बाण वरून खाली यायला लागले म्हणजे एअर मधून ग्लास मध्ये एंटर व्हायला लागलाय, म्हणून एअर हे फर्स्ट मीडियम आणि ग्लास हे सेकंड मीडियम. समजा हे बाण वरच्या बाजूने केले तर ग्लास फर्स्ट म्हणजे ग्लास मधून एअर मध्ये चालला तर तिथं मग बघायचं इन्सिडेंट रे ज्या मीडियम मध्ये आहे ते मीडियम फर्स्ट आहे, आणि रिफ्रॅक्टेड रे ज्या मीडियम मध्ये आहे ते मीडियम सेकंड आहे. तर हा काय आहे, स्नेल्स लॉ. काय आहे स्नेल्स लॉ, ड्युरिंग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया, याला साइन आहे, आपण साइन आर इज इक्वल टू मस्ट असं आहे, पण लिहिताना आपण काय म्हणू, साइन व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स डिवायडेड बाय साइन व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट. त्याला एन ह्या आद्याक्षराने दाखवतात. दॅट एन इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण कोणाचा, ऑफ सेकंड मीडियम. WRT म्हणजे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. आणि कसे डिसाइड करायचे, इन्सिडेंट रे ज्या मीडियम मध्ये आहे तो मीडियम फर्स्ट, आणि रिफ्रॅक्टेड रे ज्या मीडियम मध्ये आहे तो मीडियम सेकंड. काय हरकत नाही. थँक्यू.